नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथे आज एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. सिद्धार्थ रामदास ढेमरे, वय अंदाजे 40, हा कर्तबगार व मेहनती तरुण शेतकरी दीर्घकाळापासून असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतीवरील वाढता खर्च, कमी उत्पादन, बाजारभावातील अनिश्चितता तसेच आर्थिक अडचणींमुळे सिद्धार्थ ढेमरे मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. त्याने उचललेले कर्ज फेडण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील होता, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण निपाणी पिंपळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ ढेमरे हा अत्यंत शांत, मनमिळावू व कष्टाळू युवक म्हणून ओळखला जात होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुले, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुःखामुळे नातेवाईक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ ढेमरे यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ठीक 8 वाजता निपाणी पिंपळगाव येथे त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे. परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही घटना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणारी असून कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. केटी न्यूज मराठी.